या घटनेची माहिती स्थानिक रहिवाशांनी ठाकरे सेनेचे तालुकाध्यक्ष भरत मोरे व मनसे नेते अनिल गायकवाड यांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली। यावेळी नागरिकांनी भुयारी गटारीच्या ठिकाणी तात्काळ मुरुम टाकण्याची मागणी केली। भरत मोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली असता अधिकाऱ्यांनी 2 दिवसात मुरुम टाकून रस्ता सुरळीत करण्याचं आश्वासन दिलं। दरम्यान या परिसरात महावितरणच्या कामकाजातीलही त्रुटी समोर आल्या आहेत। वीज वाहिनी टाकल्याचं काम करण्यात आलं असतं। कोपरगाव नगर परिषदेच्या हद्दीवर झालेल्या भागातील प्रभाग क्रमांक 1 व 2 च्या सीमेवरील साईलक्ष्मी नगर परिसरात पाणी शुद्धीकरण प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या भुयारी गटारीच्या कामांमुळे रस्त्यांच्या अपूर्ण कामं आणि प्रशासनाच्या ठेकेदारांनी काम पूर्ण अवस्थेत सोडल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। या कामासाठी रस्त्याच्या मध्यभागी गटार टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आलं होतं, मात्र गटारीचे काम पूर्ण झालं। काल कोपरगावमध्ये अवकाळी पाऊस झाला। त्या अवकाळी पावसामध्ये ह्या रोडमुळे इतकी दुर्दशा झाली, इथल्या लोकांची इतकी हाल झाली का हा ठेकेदार हा इथं यांनी फक्त आहे ना हे पाईप खंदून याच्यामध्ये तेच माती लुटून दिली। याच्यामध्ये त्यांनी काय मुरुम बिरुम काही टाकलेलं नाही आणि याच्या एस्टिमेटमध्ये आहे का हे काम झाल्याबरोबर याच्यावर मुरुम टाकावा लागतो, रोलरने दाबून द्यावा लागतो, पण त्या आरामखोरांनी तसं काही केलेलं नाही आहे। पण याला एकच सांगतो, तू जर का हे चाल ढकलचं काम केलं, दांडे आमच्या हातामध्ये हे ध्यानात ठेव, आम्ही तुला काय जाऊन देणार नाही। तुला आत्ता सांगतो, तुझा तो जो मोठा प्लॅन्ट आहे ना तो प्लॅन्ट तिथं ठेवायचा नाही, त्या याच्या जवळ अमरधामजवळ तो पूरग्रस्तामध्ये येतो। हे सगळं आहे ना हे कुठंतरी थांबलं पाहिजे ना या गोष्टी। हा ठेकेदार आज इथं काम करून निघून जाईल, पण इथं स्थानिक रहिवाशांना इतका त्रास होणार आहे, तर त्याला मी आता सांगतो त्याने आजच्या आज तिथं मुरुम आणून टाकला पाहिजे, नाही तर त्याची जिथं गाडी दिसेल ना त्याची गाडी मी तिथंच फोडीन, आता त्याची हायगेच करणार नाही। हे काय नुसतं काय पैसे घेऊन लुटायला आलेले काही तर हे जमणार नाही, हे आत्ताच सांगतो या ठेकेदाराला। हा परप्रांतीय हा ठेकेदार, याला कुठं पाहणार, याच्या कुठं घंटुड्याला हात लावायचा। मी आत्ताच सांगतो इथं या ठिकाणी याला समजून सांगा का तू आजच्या आज मुरुम टाक, रोलर आण आणि दाब, नाही तर तुला दाबल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। निवडणुकीच्या या नगरपालिकेच्या काळात 2 ते 2.5 महिन्यापूर्वी STP प्लॅन्टचा सर्वत्र शहरामध्ये ज्या वेळेस सगळे राजकीय लोक प्रचारात असताना अनेक ठिकाणी कोपरगावच्या बाहेरच्या म्हणजे जो ग्रामीण भागाला जोडून जो भाग शहरात आहेत, अंबिका नगर असेल, कालिका नगर असेल, साईलक्ष्मी नगर असेल, या भागामध्ये या ठेकेदारानं काम घाईनं चालू केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी रस्ते सेंटरला खंदून पाईप टाकून त्या ठिकाणी ड्रेनेज बांधून त्यांनी आहे तसं पॅक केलं। इस्टिमेटप्रमाणे त्यांनी कुठे मुरुम टाकला नाही, कुठे कस टाकली नाही, कुठे त्यांनी वाळू वापरली नाही। यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं 1 ते 1.5 महिन्यापूर्वी 3 दिवसाचं आमरण उपोषण। पण आपल्या कोपरगाव शहरातील स्थानिक राज्यकर्ते, ते मग नगराध्यक्ष साहेब असतील, त्यांच्या गटाचे माणसं असतील, आमदार साहेब असतील, या सगळ्यांच्या मध्यस्थीनं आम्ही ते 3 दिवसाचं आमरण उपोषण मागे घेतलं। पण काल आत्ताच अनिल भाऊंनी सांगितलं, स्थानिक रहिवाशांनी सांगितलं, काल अवकाळी पाऊस फक्त अर्धा पाऊण तास संध्याकाळी 6च्या दरम्यान पाऊस पडला, एवढी दैना उडाली, नगरपालिकेची उडाली, वीज महामंडळाची दैना उडाली आणि या ठेकेदारानं जे काम केलं त्याची तर दैना सगळ्यांच्या समोर आली। काल या रहिवाशांना अक्षरशः या भागातून आम्ही जेव्हा या साईलक्ष्मी नगरच्या कॉर्नरला रस्त्यातून आत येताना लक्ष्मीचं मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही थांबलो। त्या ठिकाणी दूध संकलन करणारी काही टीम आहेत, ते नागरिक आम्हाला भेटले, ते मालक आम्हाला भेटले, त्यांनी सांगितलं या परिसरातून 400 ते 500 लिटर दूध येतं संकलन करण्यासाठी, पण ते दूध त्या दुधाच्या मोटरसायकली येण्यापर्यंत इतका चिखल असल्यामुळे त्या येऊ शकल्या नाही, त्या फसल्यात। जे काही स्थानिक रहिवासी जे कामाला गावात जातात, बाहेर जातात, त्यांना घराकडे येताना सुद्धा त्यांच्या गाड्या त्यांना बाहेर रस्त्यावर पार्किंग करावं लागले आणि त्यांना पायी यावं लागलं। प्रचंड अडचणी या भागातील रहिवासी सहन करतायत। मग आता नेमका आरोप ठेवायचा कोणावर? मुख्याधिकारी साहेब, आमचं आमरण उपोषण तुम्ही त्या दिवशी सोडवलं, आम्हाला तुम्ही सरबत पाजलं आणि आमच्या तोंडाला तुम्ही अक्षरशः पानं पुसली। या इस्टिमेटप्रमाणे कुठेही काम नाही। आता आम्ही त्याचा तो चेंबरचा ढापा काढला, साधारण 1.5 मीटरचा जर हा चेंबर असेल, एक 2.5 मीटरचे आणि 1.5 मीटरचे चेंबर आहेत आपल्या इस्टिमेटमध्ये, तर हा 1.5 मीटरचा धरला तर साधारण 5.25-5.5 फूट पाहिजे आणि आता जर त्याची खोली बघितली 4.25 ते 4.5 फुटापर्यंतचे, मग अर्धा 1-1, 2-2 फुटाचे गाळे का मारले गेलेत। मग हा झारीतला शुक्राचार्य कोण? मग हा चोर कोण? हे भ्रष्टाचार करणारे कोण? आता या परिसरातील नागरिकांना मी पुन्हा एकदा आव्हान करतो, विनंती करतो, आपण जेव्हा नगरपालिकेला टॅक्स भरतो आपल्याला सुविधा मिळण्यासाठी,
पण आपल्याला का सांगितलं गेलं नाही, हे काम चालू असताना याच्या मागे लगे मुरुमानी कच पाहिजे का? हे ठेकेदारांनी लपवलं का? ठेकेदार 2-2, 3-3 महिने थांबला. पावसाळ्याची वाट पाहतोय का तुम्ही? एकाच पावसाने हे मुरमाचा सगळा चिखल, या सगळ्या मात्राचा चिखल झाला. आम्ही आता या ठिकाणी कुदळ आणलं, अर्धा फूट खणलं, त्या ठिकाणी कुठेही मुरुम आणि कच दिसली नाही. या मुख्याधिकारी साहेब एस्टिमेटप्रमाणे काम नाही आहे. आता हे सगळा प्लॅन, हे सगळं पाणी सगळं गावाचं गोळा करून हे सप्तर्षी लगत कचरा डेपो देणार. पूरग्रस्त आहे. आत्ताच सांगितलं, पूररेषेखाली तो भाग आहे आणि त्या ठिकाणी हा रिसायकलिंगचा प्लॅन्ट होणार. जर आता बघितलं तर कोणतं गाव आहे ते? सिल्लोडला हा रिसायकलिंगचा प्लॅन्ट झाला, STP प्लॅन्ट झाला 3 महिन्यापूर्वी. जवळजवळ त्या प्लॅन्टचा सगळा जो शहरापासून 3 ते 4 किलोमीटर तो लांब आहे. कायद्यानुसार आणि लोकांच्या आरोग्यासाठी एकदम योग्य आहे. आता हा प्लॅन्ट शहरामध्ये होणार, त्या प्लॅन्टचा प्रचंड वास येतो, दुर्गंधी येते, श्वसनाचे त्रास होतात. बाजारतळ परिसर असेल, शिवजोड, तिथे सगळे नागरिक राहतात, तिथे जनावरं राहत नाही. हो मुख्याधिकारी साहेब, तिथे तुम्ही कसा तो प्लॅन्ट घेतायत? कशी तुम्ही परमिशन दिली? पूर रेषेत असताना तुम्ही परमिशन दिलीच कशी? तो खरा प्लॅन्ट मनईमध्ये पाहिजे, तिकडं नदीच्याही पलीकडे पाहिजेत. नॅचरली ग्रॅव्हिटी बरोबर पाणी तिथं वाहून जाणार, तो प्लॅन्ट तिथं सक्सेस होणार. कारण आजूबाजूनी सगळ्या शेती महामंडळाच्या जमिनी आहेत, तिथं कुठेही नागरिक राहत नाही. मी या ठिकाणी निषेध व्यक्त करणार नाही. त्या ठेकेदारांना आणि मुख्याधिकारी साहेबांना आज आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही आव्हान करतो, लवकरात लवकर जिथं जिथं तुम्ही पाईपलाईन टाकलेली, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही चेंबर केलेत, तिथं मुरुम आणि कच लगेच टाका. अन्यथा पुन्हा एकदा आम्ही आमरण उपोषणाचं हत्यारूप असल्याशिवाय राहणार नाही आणि आता माघार घेणार नाही. आमच्या नागरिकांसाठी, आमच्या कोपरगावच्या आरोग्यासाठी. आणि सगळा भ्रष्टाचार आता बाहेर काढल्याशिवाय आणि कारण भ्रष्टाचाराचा वास येतोय. स्थानिक नागरिकांनी त्यांचं दुःख व्यक्त केलं. आत्ताच त्यांनी MSMEचा सुद्धा विषय सांगितला. वीज महामंडळाच्या सुद्धा अधिकाऱ्यांना सांगतो, आता हे सगळे पाईप, सगळे तुमचे जे वायर कनेक्शन आहे सगळे मोकळे आहेत, उघड्यावर आहेत. त्याच्या जर कोणाला विजेचा धक्का बसला तर ती सुद्धा जबाबदारी तुमची राहील. याचा सगळ्याचा निषेध व्यक्त करणार नाही. आता आमरणाचा इशाराच तुम्हाला देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. साई लक्ष्मीनगरमधले रोड आहे ना, अचानक अत्यंत वाईट परिस्थिती झालेली आहे. ते लवकरात लवकर व्हायला पाहिजे, तातडीत व्हायला पाहिजे. अक्षरशः आमच्या मोटरसायकली रोडाला लावलेल्या आहे. पाहून यायला लागला तर रोड हे भरत भाऊ आली आता, याच्या पहिले कोणी झाले नाही आत्तापर्यंत.